वास्तुशास्त्राला अंधश्रद्धेपासून वेगळं कसं करा? काही वास्तूंमध्ये तुमचं मन रमतं आणि काही वास्तूंमध्ये अरे केव्हा एकदा मी बाहेर निघतो असं होतं. म्हणजे ईशान्येमध्ये काही दोष असेल हो, तर मानसिक त्रास जास्त होऊ शकतो असं होऊ थोडक्यात. शकतं. पहिली गोष्ट येण्यासाठी उत्तर, हम्म, वापरण्यासाठी आग्नेय हम्म, आणि त्याला स्टॅबिलाइज आणि ग्रो करण्यासाठी साऊथ वेस्ट. हम्म. या 3 महत्वाच्या दिशा आहेत. सिम्बॉलिक निळा रंग जरी तिथे आणला पण लाल रंग रिमूव्ह करायचा. नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट हे जर दोघं एकाच वेळी या दोन्ही दिशांमध्ये जर तुमच्याकडे वास्तुदोष आले तर गंभीर आजार येणं ऑब्व्हियस किंवा निश्चित असतं. मग कुठला रंग असावा आणि कुठला रंग टाळावा? टिपिकली देवघर किचनमध्ये आढळतं. हां, योग्य की पण- अयोग्य? अयोग्य आहे. या बिल्डिंगचं गेट कोणत्या दिशेला आहे किंवा या बिल्डिंगचा मेन प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे. जर बिल्डिंगचं एंट्रन्स वायव्य दिशेमध्ये असेल ना, वास्तुशास्त्र इज नॉट डेस्टिनी मेकर, इट्स अ कॉम्प्लिमेंटरी सायन्स. जेव्हा बरीचशी लोक रेंटमध्ये वगैरे असतात, मग अशा लोकांना आपण कसं गाईड करता? ते यंत्र कशी वर्क होतात? काही मिरर्स असतात, काही पिरॅमिड्स असतात. तर ह्या गोष्टींचा नक्की उपयोग काय होतो? ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्टमधला टॉयलेट म्हणजे कॅन्सर ही एक अतिशय घाणेरडी आणि घाबरवणारी प्रवृत्ती वाढवली आहे. किंवा पैशाचे मार्ग उत्तर म्हणजे नॉर्थ दिशा देते.